डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेत जोरदार राडा झालाय। पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढते। मात्र डोंबिवलीमध्ये पॅनल क्रमांक 29 मध्ये युती नाही, कारण या पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर शिवसेनेचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केला होता आणि यावरून सोमवारी डोंबिवली पूर्व इथल्या तुकाराम नगरमध्ये भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले। यावेळी आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर जखमी झाले। इतकंच नव्हे तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील सुद्धा जखमी असल्याची माहिती आहे। आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत। नाटेकर ओमनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्स मध्ये ऍडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटलला ऍडमिट आहेत। त्यांच्या सांगण्यानुसार कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, म्हणजे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं। आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते। तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं, ते कोणी मला कधी बसली ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला। पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानुसार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं। तक्रार आम्ही केली। बरं, तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत, माझे कॉल रेकॉर्ड चेक करा, ज्या मोबाईलवरनं फोन केले ते दादागिरी हुमडादुबी त्यांनीच केली। थांबा, आम्ही माणसं बोलवतो। आणखीन त्याच भगतवाडीमध्ये थोड्या वेळा अगोदर जुगदर मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड, मी DCP साहेबांना काहीतरी 9:30-10 वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा।